आंदोलनातून आम्ही उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना मिळून लढवणार आहोत। याच्या प्रसिद्धीसाठी ही आजची पत्रकार परिषद आहे। या शेतकऱ्यांच्या मागण्यामध्ये आधारभूत किंमत मिळत नाही आहे, दुधाला भाव मिळत नाही आहे, 2 साखर कारखान्यातले अंतराची अट रद्द होत नाही, निर्यात बंदी उठत नाही, केवळ निर्यात बंदी घालूनच आमचा बळी घेतला जातोय। या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही पुणे सोडणार नाही, अशा निर्धाराने आम्ही हा मोर्चा काढत आहोत। 2 दिवसात जर तरी मागण्या मान्य नाही केल्या तर लगेच आम्ही पुणे मुंबईकडे जाणारा शेतमाल रोखण्याचं काम करणार आहोत आणि याच्यासाठी मग दूध असेल, फळे असतील, भाजीपाला असेल, हा कसलाही शेतीमाल शहराकडे जाणार नाही, अशा पद्धतीचा तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही जिल्हाभर फिरत आहोत। 19 तारखेला आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। 22 तारखेपासून साताऱ्यापासून 8वा दिवस आहे। सगळे जिल्हे करत तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आणि नगर, पुणे, नाशिक अशा पद्धतीने उद्या परवा 2 दिवस आम्ही काम करणार आहोत। बीड जिल्हाही घेणार आहोत। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रभर चांगलं वातावरण या मोर्चाचं तयार झालेलं आहे। राज्यकर्त्यांच्याबद्दल कोणाला प्रेम नाही, शेतकरी अडचणीत आहेत आणि जाहीर केलेल्या मदतीपैकी काहीच मिळत नाही आहे। संपूर्ण कर्जमाफी राहिली पण 1.5 लाख 2 लाख जाहीर केले तेही मिळाले नाही। रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या लोकांना, कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान देतो म्हणून सांगितलं। काही लोकांना पहिल्या टप्प्यात मिळालं आणि बाकीच्यांना मिळालंच नाही। आज जाहीर केलेली अनुदानं, जाहीर केलेल्या मदती, जाहीर केलेले पैसे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि अशा वेळेला केवळ मतं मिळवण्याच्या दृष्टीने या मंडळीने जे काही लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशा पद्धतीनं चेष्टा लोकांची सुरू केलेली आहे। पहिले पैसे तर तुम्ही दिले नाहीत आणि नवीन पैसे मात्र जाहीर करता। शरम वाटायला पाहिजे राज्यकर्त्यांना की आपण जे जाहीर केलं ते अजून पोचलं नाही, तोपर्यंत नव्या घोषणा आणि नवी आश्वासनं सरकारकडे नाही दमडी आणि हे सगळे आश्वासनं तर देत राहिलेले आहेत। 1.5-2 महिन्याचं सरकार आहे, आता निवडणुका तोंडावर आहेत, तेव्हा आश्वासन तर द्यायला काय बिघडतंय, अशा आविर्भावाची आश्वासनं देत आहेत। तेव्हा आम्ही हे सगळं यांचे खेळ ओळखून आहे, यांच्या आश्वासनाला कोणी बळी पडणार नाही, आम्ही एक पर्याय देण्याचा प्रयत्न करतो। उद्याचं आंदोलन हे आमच्या मागण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आंदोलन आहे। आपण चांगली प्रसिद्धी द्यावी।